करोडो जनता, ही लाखो करोडो जनता साहेबांना साहेबांना नाही म्हणायची, देवागत पूजायची. आणि ह्याच जनतेने आमचा सत्कार करायचा म्हणून ठरवला. आता आता साहेबांसोबत सत्काराला जायला मिळते ना, म्हणून म्हणून लय जीव आनंदला हो, लय जीव आनंदला. म्हटलं आपले आपले साहेब हे असे सुटा होतात. मी साहेबांना शोभेल असंच एखादं चांगलं भारीचं लुगडं घालून जावं म्हटलं सत्काराला. म्हणून म्हणून मी समजा घरदार शोधलं, संधी कपट शोधली, पण मनासारखं एकही लुगडं सापडेना. आणि मग तशातच माझं लक्ष घरातल्या एका जुन्या पेटीकडे गेलं. ती पेटी काढली आणि त्यातले कपडे विसरले. त्या पेटीच्या तळाशी एक लई भारी पटका दिसला. तो पटका काढला आणि नेसले. पण पटका जरा आखूड पडला. त्याची काही नऊवारी जमली नाही, म्हणून पाचवारी घालून सत्काराला गेले. ही गर्दी जमलेली. सगळ्यांच्या तोंडात साहेबांचंच नाव. ही लाखो करोडो जनता साहेबांच्या नावाचा जयघोष करत होती, साहेबांच्या नावाचा जय जयकार करत होती. हे दृश्य पाहू माझा ओठ अभिमानाने दाटून आला हो, अभिमानाने दाटून आला. त्या सत्काराला साहेबांच्या जोडी लावून बसले. तेव्हा साहेबांनी ना हळूच तिरप्या नजरेने माझ्याकडे बघून घेतलं. सत्कार आटोपला आणि आम्ही घरी आलो. घरी आल्या साहेब मला म्हणाले, अगं रामू, आज अशी काय दिसतेस आणि हे काय बळकस घालून आलीस? तेव्हा मी साहेबांना म्हणाले, अहो साहेब, आपला सत्कार. म्हटलं असंच काहीतरी भारी घालून यावं म्हटलं सत्काराला, म्हणून मी हा पटका नेसते. तुम्हाला नाही का हो, शाहू महाराजांनी दिला होता पटका नेसले, पण जरासा आखूड पडला. त्याची काही नऊवारी जमली नाही, म्हणून पाचवारी घालून सत्काराला आले. काही वेळ बागळं रूप दिसतंय का हो? तेव्हा साहेब मला म्हणाले, अगं रामू, ते तुमच्या अक्काला नव्हतं मागायचं का एखादी लुगडं? ती तुला नाही म्हणाली असती का? कधी नव्हे तर मी साहेबांना बोलून दिलं आणि म्हणाले, अहो साहेब, आपला सत्कार सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच लागलेल्या. आणि त्या गर्दीत पुढचा आका पण बसला होता कुठेतरी बायकांमध्ये. मी जर त्यांनी दिलेलं लुगडं घातलं असतं ना, तर 4 चौघींमध्ये बोलून गेल्या असत्या की मी दिलेल्या लुगड्यात बघा कशी झाक दिसते माझी बहिणी. अहो साहेब, बायकांच्या तोंडात तीड दिसत नाही आणि 4 चौघींमध्ये गोष्ट पसरायला सुद्धा वेळ लागत नाही. पण मला बाई नसतं खपलं ते. अहो साहेब, आपले फाटके लुगडं शालूच्या किमतीची, दुसऱ्याची साडी पैठणी आपल्या काय हो कामाची? कधी नव्हे तर मी साहेबांना बोलून दाखवलं. तेव्हा साहेब मला म्हणाले, अगं रामू, कुठून शिकलीस एवढं बोलाया? तेव्हा मी साहेबांना म्हणाले, आपल्या तालमीतून तयार झाले की मी. तेव्हा साहेब माझ्याकडे कौतुकाने बघून हसले, कौतुकाने. पण साहेबांना माझी एक गोष्ट नक्कीच आवडत नसेल. माझे देव घोडेपण, माझे उपास तापात. साहेब मला चिडवायचे, मला हिणवायचे. एक दिवस मी साहेबांना म्हणाले, अहो साहेब, मला पंढरपूरला घेऊन चला हो साहेब, त्या सावळ्या विठोबाच्या दर्शनाकरिता. अहो तेवढं ते पुण्य माझ्या पदरात पडेल बघा. साहेब मला घेऊन चला साहेब, पंढरपूरला मला घेऊन चला. साहेब मला म्हणाले, अगं रामू, तू पंढरपूरला जाशील सावळ्या विठोबाच्या दर्शन करता? अगं, पण आपण अस्पृश्य, आपल्याला देवदर्शनाचा अधिकार नाही. कधी नव्हे तर मी साहेबांजवळ एक मागितलं आणि तेही त्यांनी टाळलं. म्हणून जरासा मला साहेबांचा रागच झाला आणि मी रागात साहेबांना म्हणाले, अहो साहेब, तुम्ही नाही का त्या काळ्या रामाच्या मंदिरात